आतापर्यंत आपण वर्ग समीकरणाचे मूळ काढण्याच्या 3 पद्धती शिकलो. एक म्हणजे अवयव पद्धत, दुसरी म्हणजे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी म्हणजे सूत्र पद्धत, है ना? तर एवढ्या सगळ्या पद्धतीने तुम्ही वर्ग समीकरणाचे मूळ काढणं पाहिले आणि खूप सारे गणित पण सोडवले आणि त्याची मूळ पण काढली. तुम्ही पहा की वर्ग समीकरणाची मूळ ही काही ठिकाणी वास्तव संख्या आल्या, तर काही ठिकाणी वास्तव संख्या नसलेल्या संख्या आल्या. है ना? काही ठिकाणी वर्ग समीकरणाची मूळ ही वास्तव संख्या, तर काही ठिकाणी वास्तव संख्या नाही आल्या मूळ. बरं, वास्तव संख्या ज्या ज्या वर्ग समीकरणाची मूळ आले त्याच्यातही अजून दोन वेगवेगळ्या गोष्टी होत्या. एक म्हणजे मूळ समान असतील, म्हणजे काही ठिकाणी मूळ समान होते, म्हणजे एक मूळ आणि दुसरं मूळ दोन्ही मूळ सारखे होते. तर काही ठिकाणी दोन्ही मूळ ही असमान होती, वेगळे वेगळे होते. एका ठिकाणी एखाद्या गणितात असं झालं की दोन्ही मूळ समान आले, तर एखाद्या गणितात असं झालं की दोन्ही मूळ ही वेगळी आली, असमान होती. म्हणजे मग हे जे आहे याला म्हणतात वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप. वास्तव संख्या आहे का? मग वास्तव संख्या आहे, मूळ जर वास्तव संख्या असतील तर मग ते समान आहेत का असमान आहेत, का वास्तव संख्या नाही वर्ग समीकरणाचं मूळ, हे ठरविणे म्हणजेच मुळांचे स्वरूप ठरविणे. पण ह्या सगळ्या आतापर्यंत जे गणित केले आपण, त्या सगळ्या गणितात आपण आधी मूळ काढले, मग त्याच्यावरून आपण म्हणू शकतो त्यांना पाहून की हा हे समान आहेत, हे वास्तव संख्या आहेत, समान आहेत, हे वास्तव संख्या आहेत, असमान आहेत, वगैरे वगैरे. पण आता इथं मात्र आपल्याला वर्ग समीकरणाचे मूळ न काढता आधीच ठरवायचंय की या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप काय असणार. ते ठरवण्यासाठी त्याच्या आधी आपण वर्ग समीकरणाची मूळ काढण्याची सूत्र पद्धत शिकलो होतो. सूत्र पद्धतीत वजा बी अधिक वजा वर्गमूळाच्या आत बी वर्ग वजा 4ac असं होतं ना, आणि मग या सगळ्यांना छेदात 2a असं होतं, बरोबर आहे. तर हे जे वर्गमूळाच्या आत बी वर्ग वजा 4ac ची किंमत होती, हे आपण आधी काढत होतो आणि मग ती या वर्ग समीकरणातल्या सूत्र पद्धतीनुसारच्या सूत्रात ठेवून देत होतो. कधी कधी काही गणितात मी तसे पण डायरेक्ट किमती ठेवल्यात या सूत्रात, ठीक आहे ना. पण ही जी बी वर्ग वजा 4ac ची किंमत आहे ना, बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही कशी काढली आपण? तर आधी वर्ग समीकरणाला सामान्य रूपात लिहून घेतलं, नंतर त्याची सामान्य रूपासोबत म्हणजेच ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना केली आणि मग abcच्या किमती घेतल्या, त्या किमती इथे 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 ठेवल्या आणि मग त्याला सोडवलं. त्याच्यातून आपल्याला बी वर्ग वजा 4ac ची किंमत आली. बरं, काय आली होती बी वर्ग वजा 4ac ची किंमत? प्रत्येक वेळेस कधी 0 आली असेल एखाद्या वर्ग समीकरणासाठी, कधी वजा एखादी संख्या आली असेल, कधी अधिक एखादी संख्या उत्तर आला असेल बी वर्ग वजा 4ac चं. तर ही जी बी वर्ग वजा 4ac ची किंमत आहे यालाच म्हणलं आपण डेल्टा, किंवा यालाच दुसरा शब्द आहे तो म्हणजे विवेचक. म्हणजे डेल्टाची किंमत काढणं म्हणजेच विवेचकाची किंमत काढणं म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणं. तर ही जर का किंमत काढली तर या किमतीवरून ह्यातलं नेमकं कोणतं स्वरूप असणार आहे मुळाचं ते आपल्याला ठरवता येते. आता पहा या विवेचकाच्या किमतीवरून कसं ठरवायचं. नंबर 1, जर विवेचक म्हणजे डेल्टा म्हणजेच बी वर्ग वजा 4ac, म्हणजे तुम्ही एखाद्या वर्ग समीकरणाची तुलना केली, एबीसीच्या किमती काढल्या, त्या किमती याच्यात ठेवल्या, त्याला सोडवलं आणि याची जी किंमत आली असेल, जर ती किंमत 0 आली तर त्या वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप काय असेल? तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या असतील आणि समान पण असतील. हे झालं वर्ग समीकरणाचं स्वरूप. काय? वास्तव व समान असतील. वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप हे झालं की मूळ कशी असतील? तर वास्तव व समान असतील. कधी? जर विवेचक म्हणजेच डेल्टा म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 आली तर. दुसरं, जर आता बी वर्ग वजा 4ac ची किंमत तुम्ही काही गणितात सोडवलं तर तुम्ही पाहिलं की ती किंमत ही 0 पेक्षा मोठी आली, म्हणजे एखादी संख्या मोठी संख्या आली.
शून्यापेक्षा, है ना. शून्यापेक्षा मोठी म्हणजे कशी, अधिक एखादी संख्या आली, कोणती पण संख्या पण अधिक आली. जर डेल्टाची म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत ही अधिक एखादी संख्या आली म्हणजेच शून्यापेक्षा मोठी आली, तर वर्ग समीकरणाची जी मूळ असणार आहेत, वर्ग समीकरणाची मूळ कशी असतील, वास्तव संख्या असतील पण ती आता असमान असतील. हे झालं स्वरूप मुळाचं. जर डेल्टा म्हणजेच विवेचकाची किंमत शून्यापेक्षा जास्त आली, शून्यापेक्षा मोठी आली, तर याचा अर्थ वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या असतील पण त्या दोन्हीही मुळ हे असमान असतील, सारखे नसतील. तिसरं, जर आता तिसरं काय असणार आहे, शून्य झालं, मोठी संख्या झालं शून्यापेक्षा, मग शून्यापेक्षा लहान. जर डेल्टाची किंमत वजा एखादी संख्या आली, बी वर्ग वजा 4ac ची किंमत सोडवली तर वजा जर का आली एखादी संख्या, तर त्याचा अर्थ असा होतो की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात. हे झालं वर्ग समीकरणाच्या मुळाचं स्वरूप. जर वजा संख्या आली याचं उत्तर म्हणजे वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपासोबत ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत एखाद्या समीकरणाची तुलना केली, abcच्या किमती काढल्या, त्या इथं ठेवल्या आणि ह्याचं उत्तर जर का वजा संख्या आली म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या आली, तर वर्ग समीकरणाची मुळं ही वास्तव संख्या नसतात. ठीक आहे. चला तर आता आपण मुळांचे स्वरूप ठरवणे उदाहरणावरून शिकू. ठीक आहे ना. बघा आता 3 उदाहरणं घेतलीत मी इथं. एक उदाहरण आहे x वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर 0. मुळांचे स्वरूप कशावरून ठरवायचं ठरवलं सांगितलं मी, डेल्टाच्या म्हणजेच विवेचकाच्या किमतीवरून, म्हणजे बी वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून. बरोबर आहे. ह्याच्यात 3 गोष्टी पाहिल्या आपण. एक तर बी वर्ग वजा 4ac ची किंमत 0 येऊ शकते, किंवा बी वर्ग वजा 4ac ची किंमत शून्यापेक्षा मोठी येऊ शकते, किंवा शून्यापेक्षा लहान येऊ शकते, है ना. त्याच्यावरून ठरवायचं आपल्याला की मुळाचे स्वरूप काय असेल. याला सोडू आपण. याची तुलना करू. तुलना करून काय होईल, याचा तुलना केल्यानंतर ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सोबत तुलना केली, मग तुलना केल्यावर काय होते, a ची किंमत किती येते इथे 1. बरोबर आहे. a ची किंमत येते 1, b ची किंमत 6, c ची किंमत 5. बरोबर आहे. बरोबर आहे ना. तर मग आता विवेचक डेल्टा बरोबर बी वर्ग वजा 4ac, मग टाकायच्यात किमती. बी चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग वजा 4 गुणिला a म्हणजे 1 गुणिला c म्हणजे 5. 6 चा वर्ग किती 36 वजा 4 1 4 आणि 4 5 20. 36 मधून 20 गेले, किती उरले 16. डेल्टा आपण हे घेतलेलं गणित आहे. ठीक आहे ना. डेल्टा म्हणजे विवेचकाची किंमत आली 16. मग 16 ही शून्यापेक्षा लहान आहे का शून्यापेक्षा मोठी आहे, तर डेल्टा ही किंमत 16 ही किंमत शून्यापेक्षा मोठी आहे, म्हणजेच डेल्टाची किंमत शून्यापेक्षा मोठी आहे. मग आता आठवा आपण काय सांगितलं आताच, की जर बी वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचक म्हणजेच डेल्टाची किंमत जर का शून्यापेक्षा मोठी आली असेल, तर याचा अर्थ या वर्ग समीकरणाची जी मुळं आहेत, मुळं कशी असतील मग या वर्ग समीकरणाची, वास्तव व असमान. आता तुम्ही बघा, आपण हे गणित सोडवलेलं आहे, याची मुळं काढलेली आहेत, तुमच्या वहीमध्ये असतील. बघा याची मुळं काय होती. मला वाटते ह्याची मुळं होती -1 आणि -5. बरोबर आहे. म्हणजे वास्तव संख्या आहेत, वजा संख्या आहेत, है ना, पण समान आहेत का नाही. एक वजा आहे, एक वजा 1 आहे आणि एक वजा 5 आहे. कळलं. जर अशा पद्धतीने जर का विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी आली, तर याचा अर्थ मुळाचं स्वरूप तुम्हाला ठरवता येते. आणि ते कसं काय असणार आहे, वास्तव व असमान. ठीक आहे. आता दुसरं गणित करू. दुसरं उदाहरण हे आहे, इथं मी लिहिलंय. याची तुलना करा.
याची तुलना केली तर आता मी लिहत नाही ते तुलना करून वगैरे, इथून डायरेक्ट घेतो मी. ए बरोबर काय होते 1, बी बरोबर काय होते 2 वर्गमुळात 3 आणि सी बरोबर काय होते 3. ठीक आहे. मग आता काढा बी वर्ग वजा 4ac म्हणजेच विवेचकाची किंमत. डेल्टा म्हणजे बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढा. बी वर्ग काय होते 2 वर्गमुळात 3 चा वर्ग वजा 4 गुणिला ए म्हणजे 1 आणि सी म्हणजे 3. याला सोडून पाहू. 2 चा वर्ग 4 वर्गमुळात 3 चा वर्ग 3 वजा 4 1 4 आणि 4 3 12. हे पण किती होतात 12 वजा 12 बरोबर किती आलं 12 वजा 12 म्हणजे 0. डेल्टाची किंमत किती आली विवेचकाची किंमत 0. मग आता आपण जे शिकलो आता मुळांचे स्वरूप ठरविण्यासाठी 3 गोष्टी शिकलो आपण. त्याच्यात जर का विवेचकाची किंमत 0 असेल तर आपण काय म्हणलं होतं मुळांचं स्वरूप काय असणार आहे मुळ कशी असतील वास्तव व समान. बघा तुम्ही हे गणित सोडवलेलं आहे. आपण हे सराव संचातलं शेवटचं गणित आहे 2.4 मधलं सगळ्यात शेवटचं गणित. याची मुळं काय होते आठवते का वर्गमुळात -3 आणि -3 बरोबर आहे का. म्हणजे ह्याची मुळं वास्तव पण आहेत आणि समान पण आहेत. ठीक आहे. चला मी अजून एक गणित घेतलं इथं x वर्ग अधिक x अधिक 2 बरोबर 0. मग याची तुलना करा एबीसीच्या किमती. ए ची किंमत काय ते 1, बी ची किंमत काय ते 1, सी ची किंमत काय ते 2. मग आता विवेचकाच्या किमतीसाठी सूत्रात टाकू. बी वर्ग वजा 4ac मध्ये बी चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 गुणिला ए म्हणजे 1, सी म्हणजे 2. 1 चा वर्ग 1 वजा 4 1 4 आणि 4 2 8. 1 वजा 8 म्हणजे वजा 7. मग वजा 7 ही संख्या किंमत आली विवेचकाची. म्हणजे ही शून्यापेक्षा लहान आहे. म्हणजे विवेचकाची किंमत शून्यापेक्षा लहान आहे. मग या वर्ग समीकरणाची मुळं कशी असतील त्यांचं स्वरूप काय असेल तर मुळं वास्तव संख्या असणार नाहीत है ना. वास्तव संख्या नसतील किंवा नसतात. मुळं वास्तव संख्या नसतात. ठीक आहे.